सभापती महोदय, खरं तर आज सभागृहामध्ये डान्स बारचा असेल आणि सावकारकी कायदा याच्या माध्यमातून आबाची पुन्हा आठवण झाली। दोनही कायदे त्यांनीच आणलेले होते आणि सभापती महोदय, आमची तर संत गाडगे महाराज आहे आणि संत गाडगे महाराजांनी या सावकाराला शेतात झोळपलं होतं, ठोकला होता धरून। संत होते गाडगे महाराज आणि ते आबानं खरं तर हा कायदा आणून ते सिद्ध केलेला आहे। लातूरची घटना आहे, माननीय मंत्री महोदयांच्या जिल्ह्यातली आहे। निलंगा गणेश आलिंबापुरे यांनी फायनान्स कंपनीकडून 1.5 लाख रुपये घेतले आणि 55 लाख रुपये फेडले। पुन्हा 1 कोटी कर्ज दाखवलं आणि 8 एकर जमीन त्याची हडप केली। काय होतंय समजत नाही। म्हणजे अशा पद्धतीनं जर वसुली होणं सुरू झाली तर 20 शेतकरी फरार आहे, गावातच नाही आहे। एवढा धाक, म्हणजे आमच्या सरकारचा धाक राहिले पाहिजे तर आता सावकाराचा धाक आहे। म्हणजे पैसेवाले काय ताकदीनं समोर येतात, त्याचं उत्तम उदाहरण आहे। सभापती महोदय, हे तर ऐवज सावकारकी आहेच, पण मायक्रो फायनान्स वाले असन, फायनान्स वाले असल, मधात गाडी थांबवत असं आणि नवरा बायकोले उतरून ते गाडी जप्त करते। बिलकुल बेशिस्त आहे। कोई त्याच्यावर कलेक्टरले सांगा तो, आमच्याकडे काही नाही आहे। 1 लाखाचे 55 लाख आणि पुन्हा 1 कोटी आणि 8 एकर जमीन। अरे अफजल खान परवडला ना, तो कम से कम राज्य जिंकासाठी तरी करत होता, हे पैशासाठी करतोय। कोणी त्याच्यावर बोलणार नाही, कोणी त्याला काही सांगणार नाही, कोणी त्याच्यावर लगाम लावणार नाही। चाललं काय, तो रोशन खुळेनं किडनी विकली। मी तिथं मोर्चा काढला, 15 किलोमीटर पायी चढलो। 6 सावकार आहेत, 6 आणि 6 सावकारांनी त्याच्यात बरोबर चेन तयार करून 1 लाखाचे 70-80 लाख वसूल करून 8 लाखाची किडनी विकून त्याच्याकडून वसुली करण्याचा प्रयत्न। इतकं धाडस येतं कशाला, कसं येतं? एवढं धाडस, याची ताकद कशी होतं लोकांची? अशा पद्धतीनं जर सावकारकी अवैध सावकारकी चालत असेल, हे तर उदाहरणं काही समोर आले, काही तर बिचारे येतही नाही। इज्जती काय लुटल्या जातं, त्याचं घर काय तोडल्या जातं, त्याला माहित आहे कोणाकडे जायचं, कोण माझ्यासोबत उभा राहील। सरकार नावाची गोष्ट उभी राहिली काय रोशनखुळीच्या मागं? आम्ही तिथं मोर्चा काढावा लागला, आंदोलन करावं लागलं, 15 किलोमीटर पायी जावं लागलं, अजूनही त्याला पैसे भेटले नाही। DDRनं अजूनही केस क्लिअर केली नाही। राष्ट्रवादी पक्षाचे अकोल्याची महिला आहे सुनीताताई ताथोळ, 15 वर्ष लढतं बिचारी, विधवा महिला आहे। सत्तेतल्या पक्षातली महिला 15 वर्ष लढून तिला जर तिचं शेत परत भेटत नसल तर मग कायद्याची धार कमी झाली असेल, नाहीतर कायदा राबवणारे कमी झाले असेल, थंड झाले असेल। या सगळ्या संदर्भात मला वाटतं एक आढावा घेतला पाहिजे। DDR मध्ये किती केसेस केल्या, DDRनं किती केसेस त्या शेतकऱ्याच्या बाजूने लावल्या, किती सावकाराच्या बाजूने लावल्या। आता सावकार 10, 15, 20, 200 कोटीचा मालक आहे आणि शेतकरी सभापती महोदय त्याच्याजवळ 10-15 लाखही द्याले नाही। आता त्या DDR समोर हा जेव्हा 50-20 कोटीचा सावकार जाऊन बसतं, DDRची हिंमत आहे शेतकऱ्याच्या बाजूने निर्णय द्यायची? पैसा करे भल कैसा, पैसा है तो सब कुछ है, तिथं आपण रोज पाहतोय। आणि मग त्या DDR काय बंधन आहे का? त्याने जे काही निकाल लावले त्याच्यावर तुम्ही काही चाचपणी केली का, तपासणी केली का? कसे निकाल लावले, काय लावले, कशा पद्धतीने तो देतोय? सहाय्यक निबंधकाकडे हा जो रोशन खुळे आहे त्यानं सहाय्यक निबंधकाकडे अर्ज केला, कारण प्रोसेस काय, सहाय्यक निबंधकाकडे जावं लागतं। सहाय्यक निबंधक आम्ही पाहतो ते ऐवज प्रमाणपत्र DDRला देतं, DDR मग त्याच्यावर निर्णय घेतं। फार चांगला कायदा आहे आणि तुम्ही जे बिल आणलं ते फार चांगलं आणलं, त्याच्याबद्दल काही दुमत नाही। पण व्यवस्था काय जे आपण पाहतोय त्या व्यवस्थेवर तुम्हाला आम्हाला काय होतंय, सरकारचं नाव बदनाम होतंय।
सहकार मंत्र्याच्या जिल्ह्यात जर अशा पद्धतीने होत असेल आणि नागपूर जिल्ह्यात जर किडनी विकावं लागत असेल तर त्याच्या मागचे आपण जर पाहिलं तर ह्या व्यवस्था फार बदलणं गरजेचे आहे. 2021ला 1450 गुन्हे दाखल झाले आणि आता 2025ला 3200 प्रकरण वाढले, कमी नाही झाले, प्रकरण वाढले सभापती महोदय. मग तुम्ही या 4-5 केसेस किमान त्या रोशन खुळेची एखाद्या मंत्री महोदयाने त्याला बोलावून घ्यायला पाहिजे होतं, त्याची सगळी केस समजून घ्यायला पाहिजे होतं. आमचा कक्ष अधिकारी असन, सचिव असन, तिचा DTR असन, कलेक्टर असन, झोपले का हे? 2.5 लाख रुपये पगार देत आहे आणि कलेक्टरला एवढी शुद्धी येत नाही, त्यावर तुम्ही एक पत्र देत नाही. एक पत्र तर किमान द्यायला पाहिजे होतं का त्या केसची माहिती घ्या म्हणून. मला काय होत नाही आहे, चलने दो, मेरा क्या जा रहा है, असं नाही होत. तुम्ही काम चांगलं करता पण त्या कामाला खऱ्या अर्थानं अधिक जर रेखीव करायचं असेल तर काही अधिकचं काम आम्हाला या कायद्याच्या संदर्भात करणं आवश्यक आहे. आम्ही जर ते केलं नाही तर येणारी घडी तुम्ही सांगा, बँकेच्या बाहेर 50% लोक गेले, ते बँकेच्या आत आता घ्या, ह्या कर्जमाफीमुळे काही येईन, पण बँकेच्या बाहेर गेलेल्या लोकांसाठी ही दुसरी व्यवस्था आहे सावकारकीची. मग या सगळ्या संदर्भात तुम्ही मला वाटतं एक आढावा घेतला पाहिजे. किती DTR मध्ये केस गेले, किती त्याच्या शेतकऱ्याच्या बाजूने लागले, हे पटलावर ठेवलं पाहिजे. आम्हालाही माहीत झालं पाहिजे काय तिथे होते नाही होत. या किती सावकार जेलमध्ये आहे. कायदा खूप चांगला आहे, DTR ला अधिकार आहे आणि त्याचं शेत परत किती. तुमचा हा कायद्याची उपलब्धी काय ते आम्हाला सांगा. तुम्ही चांगली उपलब्धी असेल, तुमच्या काळात काय अधिक तुम्ही बदल केलेला असेल, किती सावकार DTRच्या तुम्ही बैठकी घेतल्या या सगळ्या संदर्भात, काय आढावा घेतला का नाही घेतला, आणि मग किती शेतकऱ्यांना त्याच्या जमिनी परत दिल्या. उद्या एक सोहळा, थोडं शेतकऱ्यांना अधिक आनंद होईल, त्याला ताकद वाढेल. कारण वाईट गोष्टी होत असेल तर चांगल्या गोष्टीचा प्रभाव सुद्धा महाराष्ट्रावर गेला पाहिजे सभापती महोदय, आणि तो फार महत्वाची गोष्ट असतं. आणि म्हणून या सगळ्या संदर्भात फायनान्स कंपनीच्या संदर्भात असेल, मायक्रो फायनान्स असेल, या संदर्भात सुद्धा पुढाकार मला वाटते तुमच्या खात्यास अखत्यारीत जरी नसलं तरी आपण मुख्यमंत्री महोदयांना ह्या गोष्टी सांगितल्या पाहिजे. तुमच्या जिल्ह्यातली गोष्ट आहे, 20 शेतकरी फरार होतं एका कंपनीमुळं, तर याची दखल मला वाटते मुख्यमंत्र्यांसह आपण सर्वांनी घेऊन त्याच्यावर तातडीनं कशा कारवाई, काही उपाययोजना, त्यांचे तर दुप्पट, चौपट, 10 पट, 100 पट, 1000 पट, म्हणजे असं वाटते काही नियंत्रण नाही, सुखसुकाट है और लूट लो, जितना लूटना है लूट लो, हम देखते रहते जाएंगे. असं नाही झालं पाहिजे. सरकारमध्ये असताना ह्या गोष्टी आम्हाला खुणावतं आणि त्यासाठी तुमचं आमचं सगळ्याचं नाव बदनाम होतं. आम्ही नाही बोललो तरी आम्हाला बदनाम केलं जातं आणि तुम्ही नाही केलं तर सरकार बदनाम होते, लक्षात ठेवा. आणि म्हणून त्यासाठी पण सुद्धा तुमच्यात लातूर जिल्ह्यातल्या प्रकरण, नागभीडचं प्रकरण आणि त्या सुनीताताई तातोड या सगळ्या संदर्भात आम्हाला माहिती द्या. हे अधिवेशन संपायच्या अगोदर हे महत्त्वाचे गाजलेले प्रकरण आहे. या सगळ्या संदर्भात का बरं कोणं माती खाल्ली ते पाहिलं नाही पाहिजे. आणि म्हणून सभापती महोदय, खरं तर मी सहकार मंत्री म्हणून मी त्यांच्या तालुक्यात पण गेलो आहे, त्यांचं काम जवळून पाहिलेलं आहे, अतिशय चांगलं काम आहे. पण हे सगळं असताना सुद्धा जो दरारा पाहिजे ना, वो दरारा होना चाहिए. असं वाटलं पाहिजे जा रहे अब कठीण आहे अब सब, असं बिलकुल राम राज्यामध्ये हनुमानजी सारखं वाटलं पाहिजे. खड़ा हो गया तो सो जाना चाहिए साले को. ते आपल्याकडून अपेक्षा आहे, तुम्ही त्या अपेक्षा पूर्ण कराव्या अशी आमची विनंती आहे सभापती महोदय.